स्थापना आमची 2009 साली झाली। त्यावेळी पहिल्यांदा आम्ही 2009 साली आम्ही 7 थरांचा प्रयत्न केला। 7 थर लावून आम्ही उतरवले। त्याच्यानंतरला 2012 पासून ते कंटिन्यू आत्तापर्यंत 2024 पर्यंत कंटिन्यू आम्ही 8 थर आम्ही लावून उतरवत आहे। आम्ही कबड्डीपट्टू होतो। कबड्डीपट्टूतून ह्या साईराम गोविंदा पथकामध्ये आलो। साईराम गोविंदा पथकाचा प्रवास चालू झाल्याच्या नंतरला हळूहळू घरातनं पण आम्हाला पाठवायला लागले। आता आमचा हा लहान खेळाडू आहे। त्याच्या घरी जाऊन आम्ही त्यांना त्याच्या आईला वगैरे सांगितलं। त्याची आई पण आम्हाला उत्साहाने आमच्याकडे पाठवते। प्लस त्याची आई ह्यासाठी आम्हाला पाठवते की आम्ही ग्राउंडमध्ये सुद्धा हार्नेसची सोय उपलब्ध करून ठेवली आहे। त्यामुळे त्याच्या आईला कोणत्याही प्रकारची मनात शंका नसते। त्यामुळे ते आमच्यासोबत बिंदास पाठवते। त्यावेळी कसं आम्ही गल्लीमध्ये गोविंदा पथक खेळायचो। गल्लीमधून कसं आता ह्या गेल्या 3 वर्षापासून आम्हाला प्रो गोविंदा हा प्लॅटफॉर्म उपलब्ध केला। आता तो मातीतला गोविंदा मॅटवरती आला आहे। त्यामुळे कसं पोरांमध्ये उत्साह पण निर्माण झाला आहे आणि एक नवीन आवड निर्माण झाली आहे गोविंदाबद्दल। त्यामुळे अजून पोरं जास्त प्रमाणात जमतात ग्राउंडवरती। पहिला जेव्हा 27-28ला मॅच झाली त्यामध्ये 100 लोकांची एंट्री होती। 7 तर लावायचे होते। त्यामध्ये ऑलरेडी 50 मुलं आमची बाहेर होती की कोण आतमध्ये होते कोण होते। ते आमच्यामध्ये चुरस वाढली की बाई मला आतमध्ये जायचं आहे, मला आतमध्ये जायचं आहे। यामध्ये कॉम्पिटिशन आम्ही आपापसात झालं की बाई चल मग आम्ही एक रूल्स बनवलेला की बाई आज जो पहिले 100 येणार ते आहे। त्यामुळे आता ग्राउंडवर एवढी गर्दी होते की त्यामुळे प्रॅक्टिस करण्याचा आनंद आणि त्यामुळे अजून आशा आमची निर्माण झाली की अजून पुढे काहीतरी जाऊन वेगळं काहीतरी करावं। 2012 साली एक मुख्य गोष्ट म्हणजे आमची प्रताप सर नाईक जे प्रो गोविंदाचे मुख्य आहेत। आमचे 2012 साली पहिले 8 थर ते त्यांच्याच ग्राउंडवरती 8 थर लागले। आजचा दिवस 2024 आम्ही 2012 पासून 8 लावतोय, परंतु आम्हाला उतरवण्यासाठी यश येत नव्हतं। 2024ला आम्ही सकाळपासून 2दा 8 थर उतरवले, लावून उतरवलेत। आणि या मैदानात लावल्यानंतर जे आम्हाला उतरवल्यानंतर जो आनंद झाला तो आम्हाला कधी आजपर्यंत कधी नव्हता झाला। कारण की या लकी मैदाननी 2012ला आम्हाला सक्सेस दिला होता आणि आज 2024ला पण सक्सेस दिलाय। थँक्यू व्हेरी मच सर।